ए, नाटक बंद कर तुझे. नेत्रा कुठे आहे? अस्तिका, नेत्रा कुठे आहे? अस्तिका, मी नेत्रा आहे. काय झालंय? तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? बाबा मला सांगा ना. अस्तिका, अस्तिका, अस्तिका नाही. मी नेत्रा आहे. मी नेत्रा आहे. नेत्रा. मी देवी ह्याची शपथ घेऊन सांगते, मीच नेत्रा आहे. मी अस्तिका नाहीये. मी खरंच नेत्रा आहे. मी खरंच सांगते साहेब. मी अस्तिका नाहीये. कसं झालं? कसं झालं? हा चेहरा कसा? माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच नेत्रा आहे. अस्तिका नाहीये. मी नाही. नाटक बंद कर तुझी आणि सांग नेत्रा कुठे? नेत्रा कुठे सांग नाही तर. अद्वैत,
उठ नेत्रा. उठ. मी नेत्राच आहे. त्या सगळ्यांना सांगा ना, मीच नेत्र आहे. मी सांगते सगळ्यांना. इंद्राणी, हा सगळा काय प्रकार आहे? ही आपली नेत्राच आहे. मला माहिती आहे हा सगळा प्रकार विश्वास ठेवण्या पलीकडचा आहे, पण सत्य हेच आहे. नागाने नेत्राला दंश केला आणि त्यानंतर नेत्राने त्या नागाचा वध केला. तो नाग मरून पडला होता. तेव्हा रूपाली म्हणाली, ज्या वेळेला एखादा सेवक विरोचकासाठी बलिदान देतो तेव्हा विरोचक त्याचं अस्तित्व जिवंत करतो. तू गेलीस तरी मनुष्य रूपात तू कायम माझ्या समोर राहशील. तुझा चेहराही बघायचा नव्हता ना राजाध्यक्षांना, पण आयुष्यभर त्यांना तुझा चेहरा बघावा लागेल. राजाध्यक्षांपैकी कुणाचा तरी वास तुझ्या शरीरात होईल. आत्मा तुझा नसेल, पण शरीर तुझं असेल आणि शरीर रूपात तू अस्तित्वात राहशील. विरोचकांनी अस्तिकाचं रूप नेत्रावर लादलंय. ही अस्तिका नाही, ही आपली नेत्राच आहे. अद्वैत साहेब, विष अजून पूर्णपणे रक्तातून डिझॉल्व्ह झालं नाहीये, पण होईल. आणि पेशंटला थोडासा त्रासही होईल. दिस इज टोटली अनबिलिव्हेबल. म्हणजे आता जी पेशंट म्हणून जी मुलगी आहे ना, तिचे रिपोर्ट्स आणि आधी जी पेशंट होती तिचे रिपोर्ट्स हे टोटली मॅच होत आहेत. दिस इज मिरॅकल. हे सगळं काय होतंय मला काहीच कळत नाहीये. माय गॉड. नाही, समजू शकतो तुम्हाला काय वाटते ते. इट्स नॉट नॉर्मल. हो, हे नॉर्मल नाहीच आहे. आणि म्हणूनच जे काही घडलंय ना त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायलाच हवं. डॉक्टर, मी तिला कधी घेऊन जाऊ शकतो? मी तिला घेऊन जाऊ शकतो म्हणजे? तुम्ही आत्ता जी मुलगी आहे तिला ओळखता? मग जी आधी जी पेशंट होती तिचं काय? आणि ही कुठून आली? आणि आधी जी पेशंट होती ती गेली कुठे? हा डॉक्टर, आम्हाला आजच डिस्चार्ज मिळेल. आम्ही घरी काळजी घेऊ तिची. विरोचकाचं राज्य आलंय. विरोचकाच्या राज्यात हे घर कसं शांत झालंय. आता इथली हवा सुद्धा विरोचकाच्या आदेशानेच वाहणार.
अख्ख्या घरात आता सगळीकडे फोटो लागणार. पण सगळ्यात आधी आता नेत्राचा फोटो लागणार. नेत्रा मरणार, तहान भुकेनी तडफडून तडफडून मरणार. त्रिनयने, बघितलंस ना तुझ्या लेकीची काय अवस्था केली आहे ती. वाचवू शकलीस तर वाचव तिला. सांगितलं होतं ना तुला, तुझ्या लेकींचा माझ्यासमोर काहीही निभाव लागणार नाही. बघ आता. या विरोचकाच्या राज्यात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मनपूर्वक स्वागत. काय मग बिंडोक राजाध्यक्ष, कसं वाटतंय? काय अचानक शूरवीर झाला होतास तू, माझी लायकी काढायला लागला होतास. कळलं का माझी लायकी काय आहे ते? हं, लायकीत राहायचं. कशी काय वाचलीस ग तू? हाडं हवी होती तुला, माझ्या मागावर होतीस तू. मिळाली का हाडं? हाडांच्या नादात काय अवस्था झाली आहे दिसतंय ना, कळलं ना काय काय झालंय ते. हवेत का हाडं अजून? येडपट. अस्तिका, नेत्रा, नेत्रा आहेस ना तू. नेत्रा. सांगितलं होतं ना तुला, विरोचकाच्या नागाच्या वाट्याला जायचं नाही. त्याला मारायचा प्रयत्न केलास तर परिणाम भोगावे लागतील. भोग आता कर्माची फळं. तुझी ओळखच पुसून टाकली आहे मी नेत्रा. आता याच रूपात आयुष्य काढ. तुझी ओळख, तुझं अस्तित्व आता माझ्या सेवकाच्या रूपात. साहेब चला वर जाऊया. चला. अरे वर कुठे चाललीस? कॉफी नाही का करायची या बावळट राजाध्यक्षासाठी? कॉफी करतेस ना तू, आणि मग अर्धी अर्धी कॉफी घेता तुम्ही, शेअर करता, आणि तू काय म्हणतोस मग चिअर्स. हं, नाही करायची कॉफी? कसं वाटलं मग बायकोचं नवीन रूप? साहेब नाही नाही नाही, तुम्हाला माझी शपथ आहे. नको, काही बोलू नका. चुकलंच माझं. मी तुला बावळट म्हणायला नको होतं. बायकोचा बैल म्हणायला हवं होतं.
ऐकतोस ना सगळं बायकोचं, म्हणून म्हटलं. साहेब साहेब तुम्ही लक्ष नका देऊ तिच्याकडे. काही बोलू नका. सगळ्यांनी रूम मध्ये जा. आधी तू हिच्याबरोबर बेडरूम मध्ये जाणार आहेस? हिच्याबरोबर राहणार आहेस बेडरूम मध्ये? अख्खं आयुष्य तू हिच्याबरोबर काढणार आहेस? हिचा तर चेहरा सुद्धा पाहायचा नव्हता ना तुला. मग आता आता कसा राहणार आहेस तिच्याबरोबर? ऐन युद्धात गद्दारी केलीस माझ्याबरोबर, त्रिनयनेला सामील झालास. मग विचार ना तुझ्या त्रिनयनेला, हिचा चेहरा बदलून नेत्राचा चेहरा देता येतोय का? बघूया काय करते, विचार तिला. अद्वैत, हिला घेऊन रूम मध्ये जा. तिला म्हणजे नेत्र आहे ना ती. हा मग म्हण ना, नेत्राला घेऊन वर जा म्हण. रूप अस्तिकाचं असलं तरी नेत्राचं आहे ना ती. म्हण मग नेत्रा तिला म्हण. चला साहेब. चला चला. गीतगी, तूही जा. इंद्राणी, तुम्ही जा, आराम करा. आता मजा येणार. सगळं कसं छान जुळून आलंय. विरोचकाने कलियुगात त्याची सत्ता, त्याचं अस्तित्व प्रस्थापित केलंय. आता त्रिनयनेच्या भक्तांच्या अस्तित्वाचा खेळ सुरू झालाय. जो विरोचकाच्या विरोधात जाणार तो भिंतीवर लटकणार.